सटवाई येऊन जन्मलेल्या बाळाचे भविष्य लिहून जाते. हे आपण लहानपणापासूनच ऐकले आहे. तर ही सटवी किंवा सटवाई म्हणजे नक्की कोण? असे म्हणतात की बाळ जन्मल्यानंतर 5व्या दिवसापर्यंत त्याचे नशीब कोरे म्हणजे रिकामे असते. त्याच्या हातावर भविष्याच्या रेषा उमटलेल्या नसतात. त्यानंतर सटवाई येते आणि बाळाच्या योग्यतेनुसार त्याचे प्रारब्ध लिहून जाते. सटवाई ही 6व्या अंशापासून प्रगट झाली म्हणून तिचं नाव षष्टी. ती विष्णू माया रूपिणी आणि ब्रह्मदेवांची मानस कन्या आहे. तिला स्कंद कार्तिकेयाची शक्ती असे देखील म्हणतात. बाळाचे दैव लिहिणारी देवी म्हणून ती प्रसिद्ध आहे. बाळाच्या जन्मानंतर 5व्या किंवा 6व्या दिवशी संध्याकाळी न्हाणीघरात शेणाचा गोळा थापून त्यावर सटवाई चिटकवून तिची पूजा केली जाते. त्यावेळी तिथे बाळाच्या नशिबात जे जे लिहावं असं वाटतं त्या वस्तू, उदाहरणार्थ पाटी, पेन्सिल, पेन, पैसे अशा वस्तू पूजल्या जातात. लहान असताना बाळाला बोलता येत नाही त्यावेळी सटवाई बाळाशी संवाद साधते. म्हणजे त्याच्याशी बोलते, त्याला हसवते, त्याची काळजी घेते. अशी मान्यता आहे की श्रद्धा अंधश्रद्धेचा विषय बाजूला ठेवला तर ही एक चांगली प्रथा आहे. कारण यावेळी बाळाच्या प्रारब्धाचा विचार करून पाटी, पेन्सिल यांसारख्या वस्तूचे पूजन करून शिक्षण, समृद्धी व सुख बाळाच्या नशिबात यावे आणि बाळाच्या भविष्याचे नियोजन करून पावले उचलली जातात याची काळजी घेतली जाते.